नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 12 एप्रिल 2026. मान्सून यावर्षी म्हणजे 2026 याच वर्षी मान्सून कोणत्या तारखेला येणार आहे, मान्सूनचं आगमन कधी होणार आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदरच आपण याच्या अगोदर मान्सून कसा पडणार आहे, किती टक्के पडणार आहे, याचे सुद्धा आपण अंदाज 5-6 महिन्यापूर्वीच तुम्हाला मी दिलेला आहे. पण मान्सूनचं आगमन यावर्षी वेळेवर होणार का उशिरा होणार, संपूर्ण जून महिन्याचा अंदाज आहे. एकंदरच हा संपूर्ण जून महिना पेरणीचा कालावधी असतो शेतकरी बंधूंचा. आपल्या पेरणी आणि पेरणी जर चांगली झाली तर पिकं हे चांगली येतात. आणि सध्या जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचे भाव वाढलेले आहेत. आणि जर पेरणी जर विस्कटली तर पुढे अजून पावसाची वाट पाहून पुन्हा डबल पेरणी करावी लागते शेतकऱ्यांना. यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होतं. दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही आपल्या. त्याच्यासाठी तुम्हाला अंदाज देखील तितकेच महत्त्वाचे, पण ते अंदाज तुम्हाला लाईव्ह पाहणे सुद्धा महत्त्वाचं. लाईव्ह म्हणजे 48-72 तासाचा अंदाज अगोदर जो अंदाज येतो ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा अंदाज आपण सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हा अंदाज हा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये देखील थोडेफार बदल होऊ शकतात. पण एक मान्सून कधी येणार, मान्सूनचं प्रमाण कोणत्या तारखेला किती प्रमाणामध्ये असणार आहे, ह्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. संपूर्ण जून महिन्याचा अंदाज. एकंदर शेतकरी बंधूंनो, मान्सून यावर्षी वेळेतच येणार आहे. म्हणजेच यावर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. सर्वात प्रथम गोवा, पणजी या भागामध्ये, या भागामध्ये येत असतो. आपल्या इकडे केरळामधून तर तुम्हाला माहितीच आहे, केरळामध्ये त्याची तारीख आहे 31 मे. केरळमध्ये किंवा 31 मे किंवा 2 जून या कालावधीमध्ये केरळामध्ये येतो. केरळामधून तो गोवा आणि या भागामध्ये, म्हणजे केरळामधून कर्नाटक आणि गोवा या भागामध्ये येतो. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये मात्र 3-4 जूनला चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकंदरच मान्सून पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. काही भागामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये एकंदरच 10 जूनपर्यंत 10 जूनपर्यंत मान्सूनचं प्रमाण जे आहे ते चांगलं राहण्याची शक्यता, येण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत मान्सून ज्या भागामध्ये पोहोचणार आहे त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पडणार आहे. पण मध्यंतरीच मान्सून थोडा मंदावण्याची देखील शक्यता आहे. जूनमध्ये मध्यंतरीच म्हणजेच 10 जूनपर्यंत, एकंदरच 9 ते 10 जूनपर्यंत पाऊस बऱ्याच ठिकाणी पडणार. काही भागामध्ये त्यामध्ये पेरण्या सुद्धा होतील, काही भागामध्ये मान्सून पोहोचलेला नसेल. मग मध्यंतरी जर पाहिलं तर मध्यंतरी म्हणजे 10 जून ते 20 जून हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मान्सून मंदावण्याची देखील शक्यता आहे. एकंदरच प्राथमिक अंदाज. तर या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काय होतं, मान्सून मंदावला तर काय होतं त्याचे परिणाम. तर मान्सून मंदावला तर मान्सून हा कुठे पडतो कुठे पडत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते पावसाचं प्रमाण कमी होतं. आणि मान्सूनचा कालावधी किती आहे, मान्सूनचा कालावधी एकंदरच मान्सून जो आपण म्हणतो त्याला मान्सून काय म्हणतो की जे केरळापासून मान्सून निघाला तर जम्मू काश्मीर ह्याच्यापर्यंत, राजस्थान जम्मू काश्मीरपर्यंत जाण्याचा कालावधी मान्सूनचा हा जवळपास 1 महिन्याचा कालावधी. त्या कालावधीमध्ये मान्सून संपूर्ण भारतामध्ये पडत असतो, आपल्या राज्यासह संपूर्ण भारतामध्ये. म्हणजेच इकडचं शेपूट जे आहे ते म्हणजे राजस्थान जम्मू काश्मीरकडचं त्याचं टोक, तर इकडे महाराष्ट्रापर्यंत त्याचं शेपूट अशा प्रकारे रस्ता एकंदरच त्याचा भाग असतो. असा पडत जातो, पण इकडे सुद्धा खंडित होतो. आणि ज्यावेळेस मान्सून मंदावतो त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये पुढे जाण्याची त्याची वाटचाल जी असते, इकडे उत्तर भारताकडे जाण्याची वाटचाल जी असते ती मंदावते. तर एकंदरच 10 जून ते 20 जूनच्या दरम्यान मान्सून मंदावण्याची शक्यता. या कालावधीमध्ये ह्या कालावधीमध्ये पाऊस कुठे पडेल कुठे पुन्हा पडण्याची देखील शक्यता आहे. मात्र 22 तारखेच्या नंतर, 22 जूनच्या नंतर मात्र त्या आठवड्यामध्ये, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र मान्सून परत अजून चांगला वेग धरण्याची शक्यता आहे. एकंदरच तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार. त्या पावसामध्ये तुम्ही ते पाऊस पाहता, तुम्ही त्यावेळेस पेरण्या देखील करू शकता. एकंदरच तर म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये, एकंदरीत ह्या 2 आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यंतरी मात्र पाऊस मंदावण्याची शक्यता आहे. मध्यंतरी सुद्धा पेरणी उपयुक्त पाऊस पडणार, पण त्यामध्ये काही भागामध्ये पाऊस सोडून देणार, काही भागाला पाऊस पडणार, काही शेतकऱ्यांना काही भागामध्ये डबल पाऊस पेरणार. तर एखाद्या शेतकऱ्या म्हणजे जिथं पेरली तिथं पुन्हा एकदा पावसानं जर उघडी दिली तर पाऊस पुन्हा येण्याची देखील चान्सेस कमी राहण्याची शक्यता आहे. असं एकंदरच अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जूनमध्ये.
तर तुम्ही हा प्राथमिक अंदाज असल्यामुळे तुम्ही इथं तो अंदाज झालाच आपला. पण ह्याच्यानंतरही तुम्ही जूनमध्ये तुम्ही हे अंदाज पाहू शकता. कारण मान्सूनच्या अंदाजासाठी तुम्हाला 72 ते 48 तासाचा अंदाज महत्त्वाचा असतो. कारण तो खूप मोठा कालावधी हा पेरणीचा असतो आणि रिक्सीचा कालावधी असतो. त्यामुळे शेतकरी त्या अंदाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आणि ह्या अंदाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. एकंदरच हा झाला आपला जून महिन्याचा अंदाज. धन्यवाद.